पालघर जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा। 2 ते 3 लाखांचा संच तब्बल 9 लाखांना खरेदी केल्याचा थेट आरोप नागरिकांकडून होतोय। जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी प्रशांत भामरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। 38 शाळांसाठी मंजूर झालेल्या या योजनेत फुगीर अंदाजपत्रक, सरकारी निधीचा अपहार आणि भ्रष्टाचाराचा वास येतोय। याच विषयावर माजी आमदार सुनील भुसारे यांनी तातडीने चौकशीची मागणी केली आहे, तर संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र सर्व खरेदी प्रक्रिया नियमाप्रमाणे झाल्याचा दावा केलाय। ऑनलाईन किमती आणि प्रत्यक्ष दिले गेलेले अंदाजपत्रक यामध्ये मोठी तफावत दिसतीये, त्यामुळे टक्केवारीचे टाके या सीसीटीव्हीला लागले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली कोट्यवधींची लूट होतीये, मात्र पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा पालकमंत्रीही दुर्लक्ष करतात। पालघर जिल्ह्यातील नागरिक आता थेट आवाज उठवतायत। जिल्हा नियोजन वाचवा, प्रशांत भामरे अधिकारी हटवा, जिल्हा नियोजन, पालघर जिल्हा वाचवा। मार्च महिन्यात सुद्धा 3 कोटींचा निधी पालघर जिल्हा नियोजन समितीकडून पीडब्ल्यूडी पालघरकडे वर्ग करण्यात आला होता, मात्र या ठिकाणी कोणतेही काम पूर्ण नसताना कामे पूर्णत्वाचे दाखले जोडून हा निधी निवृत्त गोविंद बोडके व प्रशांत भामरे यांनी उपअभियंता हेमंत भोईर यांच्या मागणीनंतर हा निधी देण्यात आला होता। मात्र जनतेचा वाली संपादक विजय घरत यांनी या भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यानंतर हा निधी पुन्हा जिल्हा नियोजनला शासनाला जमा करण्याची वेळ आली, तरी सुद्धा या अधिकाऱ्यांवर अजूनपर्यंत कारवाई झाली नाहीये। हे आपल्या पालघर जिल्ह्याचं दुर्दैव आहे। राजे, जिल्हा नियोजन मध्ये कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, पैसा दो पैसा लो, मात्र हा भ्रष्टाचार अशा पद्धतीने होतो याचंही जिवंत उदाहरण आहे। या सगळ्या घोटाळ्याचा पडदा कधी उघडतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सीसी कॅमेरे बसवण्याचं काम हे शासनाच्या मार्फत देण्यात आलेलं आहे। त्याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला त्या सीसी कॅमेऱ्याकरिता निधी देण्याचं मान्य करण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे जे रेट ठरवण्यात आले ते रेट 2.5 ते 3 लाखापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होते, परंतु नंतर जिल्हा परिषदेकडून ते काम जिल्हा नियोजन समितीने काढून आपल्याकडे घेतलं आणि त्याचं आत्ता टेंडर हे 9 लाखाच्या वर केलेलं दिसते। मग जे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार होतं त्याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च अपेक्षित होता, तो आता 9 लाख रुपये करण्यामागचं कारण काय, तर हा एक संशय आहे आणि यामध्ये ती रक्कम फुगवून वाढवलेली दिसते आहे। तर अशा पद्धतीने जे काम जिल्हा परिषदेने करायला पाहिजे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम डिपार्टमेंटने किंवा त्यांच्या आणखी वेगळ्या खात्याकडून करायला पाहिजे, तसं न करता जिल्हा नियोजन समिती असं कुठलंही काम करत नाही आणि जिल्हा नियोजन समिती परस्पर हे काम करत असेल तर कुठेतरी ही संशयाला जागा आहे। आणि त्याकरिता याआधीही सागावे गिरनोली जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कामाकरिता पण अशाच पद्धतीने 3 कोटी रुपये हे आगाऊ देण्यात आले होते आणि नंतर त्याच्यावर मीडियामध्ये बातमी आल्यानंतर त्याची चौकशी झाली आणि चौकशी अंती ते 3 कोटी रुपये पुन्हा जमा करण्यात आले। याचीही चौकशी व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने शासकीय पैशाचा अपयोग आणि भ्रष्टाचार होत असेल तर याची चौकशी होऊन ते काम ज्या एजन्सीने करायला पाहिजे त्या एजन्सीकडूनच करायला पाहिजे। 2 विभागामध्ये 2 डिपार्टमेंटमध्ये रेटमध्ये एवढी तफावत असू शकत नाही। यामध्ये संशयाला जागा आहे, म्हणून याची सविस्तर चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी।